माझे पती शहाजी राजे भोसले हे महापराक्रमी होते याचा सार्थ अभिमान तर मला होताच, पण माझ्याच प्रमाणे त्यांच्याही मनात ही खंत होती की हा पराक्रम परकीयांच्या हितासाठी वापरला जातोय। हे पाहून मला अतीव समाधान वाटले। विचारांचा हा समान धागा काहीतरी नवीन करेल असं वाटत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली। दौलताबादच्या दरबारात निजामाने आपल्या मातब्बर सरदारांची एक बैठक बोलवली होती। या बैठकीस देवगिरी किल्ला पराक्रमाने जिंकणारे आमचे पिताजी लखोजी राजे, बंधू दत्ताजी, पती शहाजी राजे आणि त्यांचे चुलत बंधू संभाजी राजे यांच्यासह अनेक सरदार तिथे उपस्थित होते। दरबार सुरू असताना एका बिथरलेल्या बलदंड शक्तिशाली हत्तीने दरबारात प्रवेश केला। हे पाहून एकच गोंधळ उडाला। हा बलदंड शक्तिशाली हत्ती दिसेल त्याला पायी तुडवत होता। ज्या बाजूने दत्ताजी आपल्या सैन्यांसह उभे होते, हा हत्ती त्याच दिशेने हल्ला करायला गेला। तेव्हा दत्ताजींनी सैन्याला हत्तीवर हल्ला करण्याचा आदेश दिला। तो हत्ती जेव्हा सैन्यांना जुमानत नव्हता, तेव्हा दत्ताजींनी त्याची सोंड छाटून त्याचा वध केला। हा हत्ती खंडागळे सरदारांचा होता। खंडागळे घराण्याचं भोसले घराण्यांशी विशेष स्नेह होतं। याचा प्रतिकार करण्यासाठी माझे चुलत दीर संभाजी राजे माझ्या बंधूंशी लढाई करू लागले आणि या लढाईत माझे प्रिय बंधू दत्ताजी मारले गेले। आबासाहेबांना हे कळताच क्रोधाने वेडेपिसे होऊन त्यांनी संभाजींचा वध केला। त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या शहाजी राजांना त्यांनी आपल्या मुलीचे सौभाग्य आहे हे विसरून घणाघाती वार केला। पण भोसले आणि जाधव घराण्यात वैराची लकीर छेडली गेली ती कायमचीच। वारता माझ्या कानी पडताच माझी अवस्था शर धसलेल्या हरणीसारखी झाली, कारण जे मारले गेले ते आपलेच होते। एक माझा भाऊ आणि एक पतीचा भाऊ। दुःख नेमके कोणाचे करू, सांत्वन नेमकं कोणाला देऊ, दोष नेमका कोणाला देऊ। या विदीर्ण अवस्थेत मला कणखरपणे उभं केलं ते माझ्यावर झालेल्या संस्कारांनीच। सर्वात मोठा धर्म हा पत्नी धर्म असतो हे तत्व लक्षात घेऊन मी माझ्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। त्यांना नाते संबंधाच्या कमजोर कडीतून बाहेर काढले। या अवघड परिस्थितीतून मी तर मार्ग काढला, पण मला खंत वाटते काळ कितीही लोटला तरी परिस्थिती अजूनही तशीच आहे। आपलीच माणसं आपल्या माणसांशी शेतीच्या बांधावरून, जमिनीच्या तुकड्यावरून, आई वडिलांच्या मालमत्तेवरून लढताना दिसतात, भांडताना दिसतात। एकमेकांचा जीव घेईपर्यंत त्यांची मजल गेलीये। हे सगळं पाहून एकच प्रश्न माझ्या मनी येतो, यासाठीच का मी स्वराज्याचा अट्टहास केला होता? आपापसातील भांडणं, भावाभावांमधील वैर आणि मुघलांचा अत्याचार थांबवायचा असेल, यातून सुटका हवी असेल आणि एक चांगलं शासन आणायचं असेल, तर स्वराज्याशिवाय दुसरा पर्याय नाही हा विचार माझ्या मनात जोर धरू लागला। स्वराज्याच्या निर्मितीभोवती माझं मन फिरू लागलं आणि अशा वातावरणात माझ्या आयुष्यात एक गोड वळण आलं। काय असेल बरं हे गोड वळण? तुम्हालाही उत्सुकता लागलीये ना? त्यासाठी पाहत रहा राजमाता जिजाऊंचा प्रेरणादायी जीवन प्रवास। मी जिजाऊ बोलते।